नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिक्षक बदली घोटाळा प्रकरणात सिटी न्यूज सुपरफास्टचा मोठा खुलासा. जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आणखी एक विकेट. कर वसुलीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेता डॉक्टर हुसेन आक्रमक. महापालिका प्रशासन म्हणते कर वसुलीत आम्ही मागेच. नगरसेवक सुनील इन्नानी प्रयत्नातून मिळू शकतात कोट्यवधी रुपये. अकोला महापालिका प्रशासनाची अनास्था केली सभेत अधोरेखित. सोळा नगरसेवकांच्या निलंबनामागे मोठी रणनीती. वंचित नगरसेवकांनी व्यक्त केला घबाडाचा मोठा संशय. शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा. महापालिका प्रशासनाचे लक्ष की दुर्लक्ष? आता सविस्तर बातम्या. जिल्हा परिषदेतील बहुचर्चित शिक्षक बदली प्रक्रियेतील संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या फेरतपासणीवरून आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना अत्यंत कडक शब्दात पत्र लिहून आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे वाभाडे काढले आहेत. जिल्हा परिषद प्रशासन स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी प्रसार माध्यमांमध्ये चुकीची विधाने करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 268 संशयास्पद शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही जिल्हा परिषद प्रशासन वारंवार त्रुटीपूर्ण आणि अपूर्ण फाईल्स पाठवत आहेत. जिल्हा परिषदेने मूळ कागदपत्रे आणि केंद्रनिहाय चौकशीचा तपशील सादर केलेला नाही. ही प्रक्रिया केवळ रेंगाळत ठेवून दोषी शिक्षकांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पत्रात नमूद केले आहे. 18 जून 2024च्या बदली धोरणानुसार जिल्हा स्तरावर आधी पडताळणी करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी होती. मग 9 महिने BEO आणि शिक्षणाधिकारी काय करत होते असा रोखठोक सवाल आरोग्य विभागाने विचारला आहे. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की 6 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने आधी स्वतःच्या स्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील स्थायी वैद्यकीय मंडळाकडून या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करून घ्यावी. त्यानंतर अपीलीय अधिकारी म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालय विचार करेल. जर यापुढे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर चुकीची विधाने केली तर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही आरोग्य विभागाने दिला आहे. या पत्रामुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ माजली असून संशयास्पद दिव्यांग शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी झालेल्या अकोला महानगरपालिकेच्या महासभेत भ्रष्टाचाराच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या मुद्द्यावरून अक्षरशः ठिणगी पडली. करवसुलीच्या संवेदनशील विषयावर विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे सत्ताधारी शहर विकास आघाडीला टार्गेट केले. डॉक्टर जिशान हुसेन यांनी कर वसुलीतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला. अत्यंत अभ्यासू मांडणी करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर वसुलीच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे असा सवाल करत डॉक्टर हुसेन यांनी पुराव्यासह प्रशासनाची पोलखोल केली. त्यांच्या या प्रहारामुळे महापालिका आयुक्तांची पुरती भंबेरी उडाली आणि त्यांना तातडीने खुलासा करावा लागला. डॉक्टर हुसेन यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून संतापलेल्या सभापती विजय अग्रवाल आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मन में आंकड़ा आ गया तो चलो एक काम करते, पिछली बार 10 लाख खर्च हुआ, 5 करोड़ रुपए कर दो. 5 करोड़ रुपए आज ही अगर पारित हुआ तो ये वसूल करने की फिर इनको लाइसेंस मिल जाएगा. अगर आज हम बोल रहे हैं कि रास्ता कर जो पिछले बार 3.5 करोड़ में का 20-25 लाख ही खर्च हुआ था उसको आज हम पारित करके 5 करोड़ रुपए कर देंगे आम सभा, तो इनको लाइसेंस मिल जाएगा पैसा वसूल करने का. फिर ये जाएंगे लोगों के घर पे, फिर टैक्स बढ़ा के लेंगे. तो आप टैक्स बढ़ा के लीजिए, उसका इस्तेमाल सही जगह करिए. मेरी आपसे विनंती है कि इसमें कुछ ना कुछ स्पष्टीकरण दीजिए. राजकीय डॉक्टर साहेब तुम्ही बोलता की आम्ही टॅक्स असा वसूल करता जप्ती करता, मग पगार कुठून देता? फक्त पगार द्यासाठी महापालिका आहे. विकास आमचं सरकार करते आहे, केंद्राचा आणि राज्याचं.
20 फेब्रुवारीच्या पूर्वी आपण तो ठरवला पाहिजे. ज्या दरानं कर आकारणी आपण अनेक वर्षापासून करत आलेलो आहोत त्याच दरानं आपण कर आकारणी करतो. यावर्षी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये कर वाढ झालेली नाही. आपण युनिट रेट वाढवलेला आहे का? अद्याप वाढवलेला नाही. तो वेळच्या वेळेला वाढवला पण पाहिजे, परंतु नागरिक आहे तेच कर व्यवस्थित इमाने इतबारे भरत नाहीत. म्हणून आपण आणखीन बोजा नको म्हणून हे सुटसुटीतपणा चालतो. पण प्रशासनाला हे वसुलीचं लायसन्स मिळेल असं जर म्हणणं असेल तर ते ऍक्सेप्टेबल नाही. आमचं अकोला महानगरपालिकेचं थकीत मालमत्ता पोटी आम्हाला 128 कोटी यायची बाकी होते व चालू मालमत्ता करायची 80 कोटी असे 208 कोटी रुपयाचा आमचं या वर्षाचं टार्गेट होतं. आतापर्यंत 5-6 वाजेपर्यंत जवळपास 78 कोटी रुपये आमची वसूल झालेली आहे. सर, अकोला महानगरपालिकेने थकीत मालमत्ताकारांना सोयीची व्हावी यासाठी आम्ही 3दा शास्त्रीय भोजनं या वर्षात राबवली. कारण की मालमत्ता लोकांचा आग्रह होता की न्यायालयामध्ये प्रकरण दाखल होतं. आता न्यायालयाने आम्ही जिंकलेला मुभा दिलेली वसूल करायची, म्हणून आम्ही जे लोकांनी पेंडिंग होतं त्यांना मदत व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्यांना सोयीचे व्हावे यासाठी आम्ही यावर्षी शास्त्रीय भोजनं राबवली होती. त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की तरीसुद्धा लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही प्रशासनाकडून तर आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न केलेला आहे, तरीसुद्धा आम्हाला मालमत्ताधारक आम्हाला सपोर्ट करत नाही. तर आता प्रशासनाची अशी भूमिका आहे की ज्या लोकांनी शास्त्रीय भोजनं राबवल्यानंतरही कराचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ताधारकांना आम्ही नियमानुसार जे काही कारवाई करायची आहे, मालमत्ता अटॅच करायची आहे, जप्ती करायची आहे, लिलाव करायचा आहे, ही प्रक्रिया आता आम्ही पुढे पार पाडणार. अकोलेकरांच्या हक्काचा जीएसटी मोबदला वाढवून मिळालाच पाहिजे असा पवित्रा वंचित नगरसेवक सुनील इन्नानी यांनी घेतला आहे. सध्या मिळत असलेल्या निधी व्यतिरिक्त राज्याने अतिरिक्त 60 ते 80 कोटी रुपये तातडीने मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 1 जुलै 2017 रोजी देशात जीएसटी लागू झाला आणि महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला एलबीटी इतिहास जमा झाला. मात्र तेव्हापासून अकोला महानगरपालिकेची आर्थिक स्थिती व्हेंटिलेटरवर आली आहे. याच मुद्द्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक नेते सुनील इन्नानी यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपाटला असून अकोल्याच्या विकासासाठी वर्षभरात 180 कोटी रुपयांच्या जीएसटी मोबदल्याची थेट मागणी केली आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न कमालीचे मर्यादित झाले आहे. सध्या राज्य सरकारकडून जो जीएसटी मोबदला मिळतो तो अकोल्यासारख्या विस्तारणाऱ्या शहरासाठी उंटांच्या तोंडात जिरे ठरत आहे. शहराचा विकास खुंटला असून रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुनील इन्नानी यांनी प्रशासनाला आणि पर्यायाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे की 2017ला आपलं एलबीटी जे आहे ते एलबीटी बंद होऊन जीएसटी लागू झालं. बरोबर आहे सर? आणि जीएसटी लागू झाल्यानंतर आपल्याला त्यावेळेला आपण एलबीटीचा पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं त्याचा सर्वे न झाल्यामुळे आपल्या शासनाकडे आपली जी आकडेवारी गेली त्या आकडेवारीच्या अनुषंगानं महानगरपालिकेला अनुदान मिळतं. ते आजच्या तारखेला आता आपल्या अंदाजपत्रकामध्ये 10 कोटी रुपये प्रति महिना म्हणा किंवा 120 कोटी रुपये प्रति वर्षाकरता यामध्ये नमूद आहे. माझं असं म्हणणं आहे की ती रक्कम फार कमी असल्यामुळे आपण हे खर्चाचे जे सन्माननीय सदस्य विषय मांडतात ते विषय आपण पूर्ण करू शकत नाही. कारण की महापालिकेच्या आपल्या काहीतरी लिमिट्स आहेत, त्या लिमिट्समध्ये त्याला काम करावं लागतं. महापालिकेचं स्वतःचं उत्पन्न हे 250 कोटी रुपयाच्या वर नाही असं मला वाटते. प्राथमिक थोडंफार चुकू शकतं माझं, मी तंतोतंत आकडे देत नाही आहे, परंतु 250 कोटी रुपयाचा वर आपलं इन्कम नाही आहे. तर आपल्याकडे आता आपल्या शहराचा हद्दवाढ झालेली आहे, भाग वाढला आहे आणि त्यामुळे आता आपले विकास कामाकरता लागणारी खर्च म्हणा, घंटागाडी म्हणा, घनकचरा व्यवस्थापन म्हणा, आस्थापनाचा खर्च हा 57% वर आहे. त्याला आपण कमी करू शकत नाही. कदाचित तो पुढच्या वर्षी 60% वरही जाईल. पण आपल्याकडे आता जर काही उरत असेल तर ते हे उरतं की आपलं इन्कम वाढायला पाहिजे. तर म्हणून आता पुष्कळशा लोकांची सदस्यांची मागणी असते की कर कमी व्हायला पाहिजे हे ते, पण ते प्रत्यक्षात कधीच शक्य नाहीये. म्हणून अशा गोष्टीची मागणी मी सुद्धा नाही करत. पण या निमित्तानं मला असं बोलू वाटते सर की आपण एलबीटीचं आज सुद्धा 2017 झाल्यानंतर आज आपण 2026ला उभे आहोत, तरी सुद्धा काही महानगरपालिकामध्ये एलबीटी करता महानगरपालिकेच्या टीम तिथे काम करत आहे आणि त्यांना शासनाकडून अनुदान जास्त मिळायला पाहिजे त्याकरता ती भांडत आहेत.
आणि उदाहरणाकरता माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकेतले काही चित्र आहेत. जसं आपल्या जवळची जी महानगरपालिका आहे अमरावतीला आपल्यापेक्षा जवळजवळ 1.5 पेक्षा जास्त अनुदान शासनाकडून मिळतं. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी इथे कमी पडतोय. आपण आपली बाजू सक्षमपणे शासनाकडे जर मांडू शकलो तर हे अनुदान जे आहे ते आपल्याला यापेक्षा जास्त मिळेल. तसं मिळालं तर सर्व सन्माननीय सदस्यांची जी भावना आहे की आपल्याला विकास कामाकरता खर्च किंवा त्यांना प्रभागाकरता अजून काही आवश्यक वाटत असतील अशा गोष्टी पाहिजे आहेत तर अशा गोष्टी आपण त्यांना देऊ शकू. तर या निमित्तानं मला असं वाटतं की माझ्याकडे प्राप्त माहितीनुसार मागच्या वेळी माननीय आयुक्त साहेबांनी या विषयाला घेऊन मुख्यमंत्री साहेबांसमोर पण आपली व्यथा मांडली होती. आणि यावेळी मी पण बोलू इच्छितो की आपले लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर, लोकप्रिय खासदार अनुपजी धोत्रे, विजयजी अग्रवाल साहेब यांनी आपल्या सर्वांनी आपण सर्व सदस्य या विकास कामाकरताच भांडायला आलो. इथे कोणाचं काही वैयक्तिक राजकारण करण्याचा काही हेतू नाहीये. कोणाला काही गैरसमज होत असेल तरी त्यांनी तो काढावा अशी माझी विनंती आहे. आणि आपण सर्वांनी मिळून जर हा आपल्याला जो मिळणारा अनुदान आहे तो 180 कोटी रुपयापर्यंत जर आपण नेऊ शकलो तर आपण लोकांना इथे न्याय देऊ शकू. लोकांना विकास कामाकरता आवश्यक जितकी रक्कम आहे ती पण आपल्याला पुरेशी मिळाली तर आपण लोकांची कामं करू शकू. मुद्दे भरपूर आहेत पण आता असे वातावरण जो आहे तो फार व्यवस्थित नसल्यामुळे मी उर्वरित मुद्दे लेखी स्वरूपात शक्य असेल तर मी आयुक्त साहेबांकडे मांडेल. पुढील 3 सभांसाठी विरोधातील 16 नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. पुढील 3 सभांमध्ये सत्तापक्ष अकोल्याचे विकासाचे मुद्दे मांडणार आहे की अजून काही असा संशयच विरोधातील वंचित नगरसेवकांनी आज उपस्थित केला. पाहूया नेमके नगरसेवक काय म्हणाले. या 16 सदस्यांना बाहेर काढावे. मो फजूल, आझाद खान, पराग गवई, निलेश देव, शेख शमशूर, जिशान हुसेन, विजय इंगळे, शंकर लंगोटे, निलोफर खान, आकाश कवडे, अभय खुमकर, श्रीमती जैनब बी, आरशिया परवीन, उज्ज्वला पामोडे, सुवर्णरेखा विजय जाधव, जयश्री बहादूरकर. अयोग्यच होतं ना. अवयव संवैधानिक शब्द सत्ताधाऱ्यांकडे वापरले गेले त्याच्यावरती आम्ही दिलगिरी व्यक्त करायला मागून आलो. ते आम्हाला निलंबित करून म्हणजे हे कोणचा न्याय आहे. तुम्ही चोर कोतवाला जागा असा प्रकार झालेला आहे. तो माझ्या हिशोबाने 7 जागांचा जो BOTचा प्रस्ताव आहे त्याची करता एक महासभा पुढे काही दिवसात बोलवण्यात येईल. परत निधी वाटपाची जी समिती बैठक असणार आहे. आता DPDCचा निधी, नगर उत्थान येईल, बहिरेतर असतील, अजून जे निधी येणार आहे त्याचं वाटपासाठी पण बैठक बोलवता येईल. हे काही महत्त्वपूर्ण विषय पुढच्या काही बैठकीत येतील त्याकरता आम्ही निलंबित केलं असेल. त्यांनी निलंबन मागे घ्यावे. नाही तर आमची लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन तर करूच. जसं आम्हाला जशी आज सभा चालेल तशी बाहेर सभा कॅमेरा लाईव्हच असणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाक्याला बाहेर वाक्य आम्ही उत्तर देऊ. प्रतिसभा आम्ही बाहेर आयोजित करू. महापालिकेच्या आवारात प्रतिसभा आम्ही बाहेर आयोजित करू. निलंबनची कारवाई करताना पुढील 3 मीटिंगमध्ये काही महत्त्वाची अशी प्रश्न असतील ज्यावर शहर विकासावर किंवा होणाऱ्या काहीतरी चुकीच्या गोष्टीवर आम्ही बोलू नये. आमचा आवाज दाबायचा प्रयत्न त्यांनी पुष्कळ वेळा केला, मागच्या 3 वेळासुद्धा केला, पण ते काही होऊ शकलं नाही. तर त्यांनी शेवटचा हत्यार ज्याला आपण म्हणतो ते शस्त्र उपसलं आणि निलंबित केलं. परंतु काय त्याच्यात काही फरक नाही पडत. आपल्याला सभागृहात बोलू नाही दिलं तर आपण सभागृह महानगरपालिकेच्या बाहेर चालवायचं आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी आदेश दिले आहेत, निर्देश दिले आहेत. आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की आपण शहर विकासाचे मुद्दे उचलताना जर आपल्याला कोणी अडवत असेल तर वंचितच्या पद्धतीनंच त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. मला कीव वाटते यांची. हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव 100 वेळा घेऊन सत्तेत येतात आणि त्या संविधानाला मानायला तयार नाहीत. हे त्यातील एक सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की महानगरपालिका ही नगरपालिका ॲक्टवर चालते. पण मला त्यांच्या बुद्धिमत्तेवर नाही का फारच कीव येते त्याची की आपलं देशच पूर्ण संविधानावर चालते. त्याच्या विधी आहेत आणि उपविधीमध्ये आपण महानगरपालिका म्हणून येतो. तर संविधान तर हे प्रायमरी आहे, आपल्या देशाचं हार्ट आहे तो. तर अशा काही गोष्टी हे लोक करतात. अज्ञान आहे, याच्या पलीकडे काही नाही. की यानंतरच्या 3 मीटिंगकरता निलंबन करावं हा घट किंवा घाट हा आधीच रचलेला असायला पाहिजे. म्हणजे या येणाऱ्या 3 मीटिंगमध्ये काहीतरी असे मुद्दे असतील ज्यामध्ये आम्हाला बोलायची संधी मिळू नये
म्हणून हे सर्व केलेलं षडयंत्रच म्हणता येईल याला, त्या पलीकडे काय म्हणावं. सोमवारी रात्री वादळी वारे आणि गारपिटीने थैमान घातले. शासकीय निकषानुसार पिकांचे नुकसान फक्त अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात दाखवले आहे. अकोला तालुक्यात 36 गावात 634 हेक्टर क्षेत्रात ज्वारी, कांदा, गहू, लिंबू, तर मूर्तिजापूर तालुक्यात 8 गावात 18.3 हेक्टर क्षेत्रात कांदा, गहू, लिंबू, भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले दाखवले आहे. कदाचित अन्य तालुक्यातील नुकसान शासकीय निकषात बसले नसावे. सोमवारी रात्री अकोला जिल्ह्यात सरासरी 5.9 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात 44 गावात 653.3 हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले. तर तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावातील सखाराम झिटे या शेतकऱ्यांच्या 5 मेंढ्या अकोट तालुक्यातील कुटासा शिवारात वीज पडून मरण पावल्या. अकोट पातूर तालुक्याचे पिकाचे नुकसान झाल्याची ओरड झाली, परंतु शासकीय आकडेवारीमध्ये तसा उल्लेख नाही. शासकीय निकषानुसार त्या भागातील नुकसान बसत नसावे अशी शक्यता आहे. अहिंसा आणि शांतीचे प्रतीक असलेले 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात भगवान श्री महावीर जन्मकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहराच्या गांधी चौक परिसरात भव्य महावीर दरबार उभारण्यात आला आहे. श्री आदित्यनाथ जैन संघ, श्री संभवनाथ जैन संघ, श्री साकणवासी जैन संघ आणि शास्त्रीनगर परिसरातील श्री वासुपूज्य स्वामी जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले. सकाळी 9 वाजता भगवान महावीरांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एका सुशोभित आणि दिव्य रथावर भगवान महावीरांची अत्यंत सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे होते. या शोभायात्रेत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री आदित्यनाथ जैन मंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा गांधी चौक, सिटी कोतवाली, जुना कापड बाजार या मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा आदिनाथ जैन मंदिर येथे पोहोचली. येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. सिटी कोतवाली चौक नजीकच्या पुलावरील पथदिवे 3 महिन्यापासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना चाचपडत वाहने चालवावी लागतात. 3 महिन्यांपासून पथदिवे बंद असूनही ते सुरू व्हावे म्हणून लक्ष दिले जात नाही. यावरून महापालिका यंत्रणा कशी काम करत आहे हे दिसून येते. मात्र दिरंगाईचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांची ही स्थिती आहे, तर शहरातील अन्य भागात काय अवस्था असेल याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, तसेच होणारी अडचण दूर करावी अशी मागणी आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर रात्रंदिवस रहदारी असते, परंतु तरीही या भागात पथदिवे सुरू करण्याकडे महापालिका विद्युत विभागाला वेळ नाही. याविषयी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. बंधुभावाचा सुंदर संदेश देत वहदत-ए-इस्लामी हिंद अकोल्याच्या वतीने आयोजित दावते शीरखुर्मा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तेलीपुरा रोड येथील नगिना मशीद परिसरात आयोजित या स्नेह मेळाव्यात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी उपस्थिती लावली. रमजान ईदच्या पवित्र निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजात शांतता, सौहार्द आणि प्रेमाचा संदेश पोहोचवणे हा होता. सकाळी 11 वाजल्यापासूनच पाहुण्यांची ये-जा सुरू होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करून त्यांना ईदची खास मिठाई शीरखुर्मा दिली. सर्वांनी शीरखुर्म्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. या कार्यक्रमात शहरातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित वक्त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे कार्यक्रम समाजातील दुरावा कमी करून परस्पर विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकांनी प्रथमच मशिदीत येऊन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मोहम्मद अब्दुल वहाब मलक साहेब यांनी रमजान रोजाचे महत्त्व स्पष्ट करत इस्लामच्या मूलभूत तत्वांबद्दल एकेश्वरवाद, प्रेषितवाद आणि मृत्यूनंतरचे जीवन मार्गदर्शन केले. पाहुण्यांना मशिदीची माहिती देण्यात आली. वहदत-ए-इस्लामी हिंद अकोल्याच्या टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तम नियोजन केले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध आणि सेवाभावी वृत्तीने सर्व पाहुण्यांची व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून शहराच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली.
आताच काही दिवसापूर्वी रमजान महिना संपलेला आहे आणि मुस्लिम समाजाने या महिन्यामध्ये रोजे ठेवले आणि ईद साजरी केलेली आहे. त्या पावन घडीचे औचित्य साधून इतर धर्मियांसाठी सुद्धा त्याच्या शिकवणी काय होत्या, कुराणमध्ये अवतरित काय मार्गदर्शन आहे आणि प्रेषितांचं जीवन काय होतं आणि इस्लामचे जे मूलभूत तत्व आहेत, ज्याला एकेश्वरवाद आपण म्हणतो, प्रेषितवाद म्हणतो आणि मनोप्रांत जीवन, या सर्वांच्या माध्यमातून अल्लाह या पृथ्वीतलावर आपला जो मनुष्य निर्माण करीत आहे, ज्यामध्ये न्याय, स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि अधिकार आणि कर्तव्य यांची सांगड घालून त्यांनी शांततेने जीवन याचन करावं, याची सविस्तर माहिती देण्याकरिता आणि शिरखुर्माचा आस्वाद घेण्याकरिता आमच्या इतर धर्मीय लोकांना सुद्धा आम्ही ते बोलवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या मस्जिदबद्दल माहिती देणे, याचा परिचय घडवून देणे, या बाबतीत जे आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याकरिता इतर लोकांना बोलवलं आहे. अशोक महाळ. छान आवडला एकदम. ईदीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि शिरखुर्म्याचा कार्यक्रम सर्वात चांगला आणि छान झाला एकदम. छान एकदम, सर्व स्वच्छ आणि सुंदर एकदम. हो, दरवर्षी कार्यक्रम होतो आणि दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. संजय मालोकर. कार्यक्रम अति सुंदर आहे आणि मानवतेला धरून आहे. आज जी काही संतांनी दिलेली शिकवण आहे त्याला अनुसरून ह्या सगळ्या बाबी आहेत आणि याच हिशोबात जर आपण सगळेजण वावरलो तर कुठेही काही होणार नाही आणि जो काही संदेश आहे मानवतेचा तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी भीमराव परगरमोर तेल्हारा इथून आलो आहे. मी बामसेप युनिटचा जिल्हाध्यक्ष, अकोला जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्यासोबत आम्ही बामसेपचं जे काम करतो सगळं पूर्ण युनिट माझ्यासोबत आहे सध्या. आज मी इथे तेलीपुरा चौक इथे जी नगीना मस्जिद आहे, या नगीना मस्जिदमध्ये दावत हिंदीच्या कडून जो शिरखुर्मा प्रोग्राम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी संपूर्ण मस्जिदकडे आम्ही पाहिलं, मस्जिदचं आम्ही अवलोकन केलं. आम्हाला अतिशय या ठिकाणी फक्त समतावाद दिसून आला. या ठिकाणी ज्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होतो तो पूर्ण मानवी मूल्यांचा, म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या मानवी मूल्यांचा प्रचार प्रसार होतो अशी पक्की धारणा आमची झालेली आहे. या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक या शिरखुर्मा प्रोग्राममध्ये सहभागी झालेले आहेत. आणि जेव्हा आम्ही मौलवी साहेबांना ऐकलं तेव्हा मौलवी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी जी इस्लामची शिकवण आहे त्या इस्लामच्या शिकवणीच्या संदर्भात आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि बऱ्याच गोष्टी सांगत असताना आम्हाला त्या गोष्टी बुद्ध फिलॉसॉफीच्या, बुद्ध तत्वज्ञानासोबत कशा तंतोतंत जुळतात ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या जाणवलेल्या आहेत. कारण बुद्धाने सुद्धा नीतितत्व म्हणजे पंचशील, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, प्रज्ञाशील, करुणा ह्या गोष्टी 2500 वर्षापूर्वी सांगितल्या आणि त्याचप्रमाणे इस्लाम सुद्धा त्याच गोष्टीचा प्रचार प्रसार करतो अशी आमची पक्की धारणा या ठिकाणी झाली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वल पांडे. आज मी प्रथमच मस्जिद काय असते या ठिकाणी आलेलो आहे. आमचे एक कलिंग होते अरिफबाई म्हणून, त्याच्या निमंत्रणावरून मी आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आज हे वहादते हिंद ह्या संघटनेने आज जो शिरखुर्माचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांनी त्यांनी इन्व्हाइट केलेला आहे आणि यामध्ये आज उपस्थित ह्या लोकांनी जे मुलगी होते त्यांनी पण अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे. यांचा मूळ गाभा जो आहे तो फक्त मानवताच या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि कवी इक्बाल यांनी असं म्हटलेलंच आहे, आपण भारतात जे आहेत विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक राहतात. त्याच्यामध्ये कवी इक्बाल यांनी असं म्हटलेलं आहे की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. असं हे जे आहे आपल्या ह्या देशात, हेच आपल्या देशाची सुंदरता आहे. सर्व धर्मांनी एकोप्याने आणि आनंदाने गुन्हा. सोमवारी रात्री जिल्ह्यात वादळी वारे आणि गारपिटीने थैमान घातले. याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर जवळील कापशी शिवारात गहू, कांदा आणि केळीचे अतोनात नुकसान झाले. तसेच कुटासा, चौटा बाजार भागातही नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास जोरदार पाऊस व वारा यामध्ये गहू, केळीचे अतोनात नुकसान झाले. गारांचा पाऊस पडल्याने गहू झोपला. अकोली जहागीर परिसरातील रामेश्वर जायले यांचे कांदा, गहू पीक जमिनीवर झोपले. अस्मानी संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत.
झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. वारंवार होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात वादळी वारे आणि गारपिटीने थैमान घातले. याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात चांगलाच बसला. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर जवळील कापशी शिवारात गहू, कांदा आणि केळीचे अतोनात नुकसान झाले. तसेच कुटासा, सोहट्टा बाजार भागातही नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. अकोट तालुक्यातील कुटासा परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कुटार तसेच घरावरील टीनपत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान कावसा येथे शेतात वीज कोसळून 8 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुटासा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अचानक हवामान बदल होऊन जोरदार वारे आणि पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी कुटार उद्ध्वस्त झाले असून घरावरील टीनपत्रे उडून गेल्याचे दिसून आले आहे. बागायतदार शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचीही हानी झाली आहे. दरम्यान कावसा येथे रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास भटकर यांच्या शेतात वीज कोसळली. या घटनेत चितलवाडी येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 8 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मेंढपाळावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी व मेंढपाळांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अकोला शहरात सोमवारी रात्री अचानक हवामानात बदल झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता तर ग्रामीण भागात वीज पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे शहराच्या काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून काही घरांवरील पत्रे उडाली आहेत. सोमवारी दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी 6 वाजेनंतर आकाशात ढग जमा झाले. हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर काही वेळातच शहरात वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे तांत्रिक बिघाड होऊन अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ज्या भागात भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत तिथे पावसाने चिखल झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. अनेक वाहने चिखलात फसली होती, ती बाहेर काढण्यासाठी नागरिकांना खूप कष्ट घ्यावे लागले. अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण पुढील 24 तासात पुन्हा अशाच प्रकारे स्थानिक हवामानात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीमध्ये निवडणूक विभागाकडून मतदार यादीच्या पडताळणी संदर्भातील कामकाजाबाबत अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी BLO पर्यवेक्षकांची सभा घेऊन माहिती घेतली. मतदाराने एकच ओळखपत्र असणे व त्याने एकाच मतदान केंद्रात नियमानुसार मतदान करणे अभिप्रेत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघामध्ये राबविला जात आहे. त्या अनुषंगाने अमरावती नवीन तहसील कार्यालय येथे झालेल्या निवडणूक विभागातील BLO पर्यवेक्षकांच्या सभेला आमदार सुलभाताई खोडके यांच्या समवेत आमदार संजय खोडके, अधिकारी 31 BSO उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत अमरावतीमध्ये वर्ष 2002च्या मतदार यादीसोबत सध्याची वर्ष 2024च्या मतदार यादीची पडताळणी करून मॅपिंग करण्यात येत आहे. यामध्ये मतदार केंद्र स्तरीय अधिकारी मार्फत ऑनलाईन पद्धतीने अथवा मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग केले जात आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या इच्छानागी येथील श्री क्षेत्र महादेव संस्थानच्या बारसचा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविकांनी आपल्या केसांनी गाड्या ओढून नवस फेडले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. इच्छानागी येथे दरवर्षी बारसचा सण साजरा केला जातो. नवस बोललेले भाविक या यात्रेत आपल्या केसांनी बैलगाड्या ओढून आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल भोलेनाथ प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. चला पाहूया या आगळ्या वेगळ्या परंपरेची एक झलक. शेकडो वर्षांची ही परंपरा पाहण्यासाठी यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक इच्छानागी गावात दाखल झाले होते. यात्रेनिमित्त भाविकांसाठी 51 क्विंटल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसाद वाटपास सुरुवात झाली आणि हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी थंड आणि स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. ही सर्व व्यवस्था पार पाडण्यासाठी सुमारे 1000 महिला व पुरुष स्वयंसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाबाबत संस्थांच्या पुजाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. इथं महादेव संस्थांच्या यात्रेच्या निमित्त सर्व काही जे नवस करणारी जी मंडळी असते त्यांच्या जे काही अपेक्षा असतात महादेवाकडून ते पूर्ण झाल्यानंतर जी गाड्या ओढण्याचा त्यांचा जो कार्यक्रम असतो, जे काही भाविक भक्त गाड्या ओढतात नेहमीसाठी, तर ते पहिल्या वर्षी 5 गाड्या असतात, दुसऱ्या वर्षी 7 गाड्या असतात, तिसऱ्या वर्षी 9 गाड्या आणि त्याच्यामध्ये भरगच्च बसलेली मुलं असून सुद्धा ते लोटतात. पण त्याच्यामध्ये खरं म्हणजे ईश्वराची महादेवाची जी शक्ती असते, आदी माया पार्वतीची शक्ती, महादेवाची शक्ती, त्याच्यामुळे ते त्यांना अशा एक प्रकारचं ते वाहून येते, एवढी शक्ती त्यांना ते प्राप्त होते. तर त्यांचे ते जे महादेव आहे, पार्वती आहे, ती त्यांच्या इच्छा पहिले काही त्यांचे जे म्हणणं असते ईश्वराबद्दल ते पूर्ण झाल्यानंतरच हे गाड्या ओढण्याचा ते कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम हिच्यामध्ये असे कितीतरी वर्षापासून म्हणजे आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही पाहतो, जवळपास 100-150 वर्षापासून असं म्हणा थोडक्यात. तर हा अव्याहत असा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि शक्ती प्रदर्शन, जे महादेवाचं दैवत आहे बैल आणि त्याचे जे आपण वंशज शेतकरी लोक, तर एक शक्ती प्रदर्शन दाखवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा हा कार्यक्रम गाडी ओढण्याचा असतो. आणि ईश्वर सगळ्या ते गाडी ओढणारी जी मंडळी असते त्यांचं पूर्ण मनोरथ पूर्ण करते. अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम 150-200 वर्षापासून या गावात सुरू आहे. शहरातील डाबकी रोडवरील गोकर्णा पार्क परिसरात सध्या रहिवाशांना गंभीर समस्येला सामोरे जावं लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नळांना गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आठवड्यातून केवळ 1 दिवस नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दुर्दैवाने जे पाणी मिळते ते अत्यंत घाणेरडे आणि दूषित आहे. या दूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. दूषित पाण्यामुळे विशेषतः मुले आणि वृद्धांमध्ये घशात खवखव, जळजळ आणि इतर शारीरिक तक्रारी वाढल्या आहेत. गढूळ पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गोकर्णा पार्क परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाकडे ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेषतः परिसरातील महिलांनी प्रशासनाकडे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळेल. हा एरिया प्रभाग क्रमांक 8 आणि गोकर्णा पार्क हा एरिया आहे आणि इथे म्हटलं पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालतो आहे. 8 दिवसातून किंवा 10 दिवसातून एकदा नळ येतात आणि तेही पाणी स्वच्छ येत नाही, अशुद्ध पाणी येते आणि सगळं गढूळ पाणी येते, पिण्यायोग्य पाणी येत नाही. बरेच जण आजारी पडले ते पाणी पिऊन. आता उन्हाळा असल्यामुळे पाण्याची भरपूर आवश्यकता असते सगळ्यांनाच आणि अशा उन्हाळ्यामध्येच पाणी असं घाणेरडं पाणी येऊन राहिलं आणि गढूळ पाणी येऊन राहिलं. तर आमच्या सगळ्यांना हेच विनंती आहे की स्वच्छ पाणी द्या आम्हाला. आमच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे आणि स्वच्छ पाणी देऊन आणि रोडचा पण प्रॉब्लेम आमच्या इकडे आहे. रोड पण आमच्या इकडले झाले पाहिजे. नगरसेवकांनी आम्हाला निवडणुकीच्या आधी आश्वासन दिले होते की आम्ही तुमचे रोड लगेच निवडणुका झाल्या की चालू करू, पण असं काही घडलेलं नाही आहे. तर त्यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण करावं, आम्हाला रोड आणि स्वच्छ पाणी गोकर्णा पार्कवाल्यांना द्यावं अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करते ना. आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या. प्रभाग क्रमांक 8 मधून बोलत आहे आणि गोकर्णा पार्क अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे आमची कॉलनी आहे. तर आमची समस्या आहे की गोड पाण्याचे नळ. तर हे नळ येतात 8 ते 10 दिवसातून 1 दिवस फक्त आणि त्यामध्येही खूप घाण पाणी, वास पाणी आणि फिसाचं पाणी आहे. आम्ही याची व्हिडिओ सुद्धा काढलेले आणि पाणी पण जमा करून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला 4 ते 5 दिवसातून पाणी यावे आणि तेही एकदम स्वच्छ यावे आणि 3 तास यावे, कारण की 500 ते 600 लोक या कॉलनीमध्ये राहतात आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे तर सर्वांची कूलर वगैरे सर्व चालू झालेले आहे. तर असं म्हणजे अशी अपेक्षा आहे आमची. आणि कॉलनी भरपूर मोठी झाली आहे त्यामुळे जे एंडला घरं संपून जातात त्यांना फक्त 15 ते 20 मिनिटं पाणी मिळते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड,
अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिक्षक बदली घोटाळा प्रकरणात सिटी न्यूज सुपरफास्टचा मोठा खुलासा. जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आणखी एक विकेट. कर वसुलीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेता डॉक्टर हुसेन आक्रमक. महापालिका प्रशासन म्हणते कर वसुलीत आम्ही मागेच. नगरसेवक सुनील इन्नानी प्रयत्नातून मिळू शकतात कोट्यवधी रुपये. अकोला महापालिका प्रशासनाची अनास्था केली सभेत अधोरेखित. सोळा नगरसेवकांच्या निलंबनामागे मोठी रणनीती. वंचित नगरसेवकांनी व्यक्त केला घबाडाचा मोठा संशय. शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा. महापालिका प्रशासनाचे लक्ष की दुर्लक्ष? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.